करवीर तालुक्यातील नागदेववाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर गणराज सिटी देवेंद्र पार्क ही वसाहत आहे। कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील काही लोकांनी या परिसरात घरं बांधली आहेत। या ठिकाणच्या देवेंद्र पार्क परिसरात निलेश आनंदा पोवार हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात। 2 दिवसांपूर्वी पोवार कुटुंबीय कोकणात देवदर्शनासाठी गेले होते। या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातील गणपतीचं अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने, 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 13,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। यानंतर चोरट्यांनी याच परिसरातील सागर पाटील आणि इंद्रजित कांबळे यांच्या बंद घराचा कडेकोंडा उचकटून घरात प्रवेश केला। मात्र या ठिकाणी चोरट्यांना हाती काहीच लागलं नाही। त्यानंतर त्यांनी परिसरातील अन्य 2 बंद घरं देखील फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला। चोरट्यांनी एकाच वेळी या परिसरातील 4 बंद घरांना लक्ष्य केल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। देवेंद्र पार्क परिसरातील घरफोडी प्रकरणी निलेश पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। महिनाभरापूर्वी चोरट्यांनी सोनतळी, रजपूतवाडी, वडणगे परिसरातील बंद घरांना लक्ष्य करत दागिने आणि रोकड लंपास केली होती। गेल्या आठवड्यात करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील कृषीपंप चोरीच्या घटना घडल्यात। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय। या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे।